मित्रांनो, पीक विम्यासंबंधी माहिती घेत असताना याच्यामध्ये मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लातूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना जे पीक विमा नाकारला गेला होता त्या शेतकऱ्यांसाठी आता नव्याने पीक विम्याचे जे क्लेम वगैरे होते ते रिजेक्ट का करण्यात आलेले वगैरे असे सर्वे करण्यात येणार आहेत आणि या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट वगैरे घेऊन यांना नव्याने निधी मंजूर करून पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो आज आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील तालुक्यातील जे शेतकरी अद्यापही 30,000 शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे क्लेम आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि या पीक विम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे। तर या पीक विम्यासंबंधी जे शेतकरी वंचित आहेत त्यांचे जे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासाठी आता हालचाली सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यांचे जे कारण देऊन कंपनीने चोलामंडलम कंपनीने जे पीक विमा नाकारलेला आहे ते पीक विमा कशाच्या कारणामुळे यादी मागवण्यात येणार आहे आणि कंपनीकडे एक सर्वे करण्यात येणार आहे की बाबा तुम्ही पीक विमा नाकारला तर कोणत्या बेसिसवर नाकारला आणि जर खरंच शेतकऱ्यांनी योग्य ती प्रोसिजर करून पीक विमा भरलेला असेल क्लेम केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा वाटप करण्यात येणार असल्याचं देखील तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील हा तालुका कोणता आहे आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का याविषयीची सविस्तर माहिती 2 ते 3 मिनिटात आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर देखील काही प्रश्न असतील शेती संबंधी तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी आणि जिल्ह्यातील तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आपण माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये फुलंब्री तालुक्यातील जवळपास 63,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केलेले होते। त्याच्यापैकी मित्रांनो जवळपास 32,000 शेतकऱ्यांचे क्लेम हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि बाकी 30,000 शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। तर त्यांचे जे रिझन आहेत कंपनीने चोलामंडलम जी कंपनी आहे त्या कंपनीने बरेच रिझन दिलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांनी काढला होता सोयाबीन पिकाचा, मका पिकाचा आणि कापूस पिकाचा पीक विमा काढलेला होता आणि क्लेम तक्रार देखील केलेल्या होत्या असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर तालुक्यातील जे शेतकरी पात्र असून सुद्धा शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024चा पीक विमा मिळालेला नव्हता तर त्यांच्यासाठी जे तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे हालचाली सुरू करण्यात आलेली आहे। तर जवळपास 63,000 पैकी केवळ 9,000 शेतकऱ्यांच्या पदरात म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 63,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 9,000 तालुक्यातील फक्त 9,000 आता तालुक्यात काही एक गाव नसतं मित्रांनो, तर तालुक्यातील 9,000 फक्त शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो जे शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांचे अद्यापही काही शेतकऱ्यांचे काय झालेले आहे म्हणजे क्लेम मंजूर आहेत परंतु स्टेटसमध्ये फक्त एल बेस 0 दाखवत आहे आणि त्यांचं स्टेटस लोकलाइजमध्ये वगैरे कन्वर्ट झालेलं नाही आणि काही शेतकऱ्यांचे लोकलाइजमध्ये कन्वर्ट झालेलं असून सुद्धा त्यांच्या रकमा दाखवत आहे परंतु त्यांच्या UTR नंबर जनरेट होऊन त्यांच्या खात्यावर ही रकमा अद्यापही वितरित झालेल्या नाही। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो जे 63,000 शेतकरी होते त्याच्यापैकी जवळपास 32,652 शेतकऱ्यांना विमा देण्याचं जाहीर केलेलं होतं। तर जे 62,000 जवळपास बघायचं झालं तर 32,652 शेतकऱ्यांना जे पीक विमा देण्याचं ठरवण्यात आलेलं होतं त्याच्यापैकी फक्त आणि फक्त 9,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत हा पीक विमा वितरित झालेला आहे। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो अद्यापही पात्र असून सुद्धा बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। तर 30,000 शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे, त्यांना कंपनीने पीक विमा देण्यास नकार दिलेला आहे। 9,639 शेतकऱ्यांचा विमा जे त्यांना मिळालेला आहे त्याच्यापैकी 23,000 शेतकरी हे 8 महिन्यापासून जवळपास पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे। हे तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो। तर काय झालेलं आहे नेमकं कशामुळे हे पीक विमा मिळाले नाही? जवळपास 9,629 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा मिळाला, 23,000 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही। तर त्यांचं कारण काय दिलेलं आहे? चोलामंडलम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारण काय दिलेले? चुकीचे पीक निवडलं म्हणाले आहे। आता चुकीचं पीक जिथं तालुक्या वाईज मित्रांनो आता तुम्ही चेक करू शकता की ज्या तालुक्यात जे पिकं घेतात तेच पिकाचा विमा तिथे लिस्ट येत असती, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग त्या पिकांचीच तिथे लिस्ट येत असते, त्याच्यापैकी तर वेगळं पीक तर त्यांनी मनानं टाकलेलं नसेल। त्यानंतर पाऊस नसताना अर्ज करणे म्हणजे त्यांनी क्लेम जे केलेले होते का तर ते पाऊस नव्हतं तरी सुद्धा त्यांनी म्हणजे वेळ निघून गेल्याच्या नंतर त्यांनी क्लेम केलेले होते म्हणजे 72 तासाच्या आत क्लेम केले नाही असं देखील कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर काही जणांचं काय झालेलं आहे म्हणून आता मी अगोदरच्या सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले परंतु 2-2, 3-3 जे क्लेम केलेले आहेत
त्या शेतकऱ्यांचे क्लेम बऱ्याच जिल्ह्यामध्ये रिजेक्ट झालेले आहेत. तर या तालुक्यात सुद्धा सेम कंडिशन कंपनीवाल्यांनी सांगितली की मग शेतकऱ्यांनी एकाच घटकासाठी 2 वेळेस क्लेम केलेले आहेत, त्यांचे क्लेम सुद्धा रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळपास मित्रांनो जे 63,000 शेतकऱ्यांपैकी जे जवळपास शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना 30,000च्या जवळपास जे शेतकऱ्यांचा आकडा आहे त्या शेतकऱ्यांसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्यातर्फे हालचाली सुरू करण्यात आलेली आहेत आणि कंपनीकडून लिस्ट मागवण्यात आलेली आहे की म्हणजे त्या लिस्टमध्ये काय असणार आहे किंवा शेतकऱ्याचं नाव असणार आहे, शेतकऱ्याची डिटेल असणार आहे आणि शेतकऱ्यांचा पीक विमा कोणत्या कारणास्तव नाकारलेला आहे. जर खरंच पीक विमा नाकारायचं कारण नसताना देखील जर नाकारलेला असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा वाटप होणार आहे. परंतु आताच नाही मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल किती तारखेपासून, सध्या तर नाही मित्रांनो. आता ही प्रोसिजर होईल आणि प्रोसिजर कंप्लीट झाल्याच्या नंतर हा पीक विमा तुम्हाला जून महिन्यात मिळू शकतो. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.